नमस्कार मित्रांनो, इन्कम टॅक्स विषयीच्या आणखी एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आर्थिक वर्ष 2025-2026 म्हणजेच असेसमेंट इयर 2026-2027 मध्ये जे टॅक्सपेयर्स आपला इन्कम टॅक्स रिटर्न ओल्ड टॅक्स रिजिमप्रमाणे फाईल करतील, त्यांना कुठल्या टॅक्स रेटप्रमाणे इन्कम टॅक्स लावला जाईल, याविषयी आपण या व्हिडिओमध्ये समजणार आहोत. आपण या व्हिडिओमध्ये समजणार आहोत की टॅक्सपेयर्स जसे की इंडिव्हिज्युअल, एच-यू-एफ, सीनियर सिटिझन आणि एन-आर-आय टॅक्सपेयर्स यांना कुठला टॅक्स स्लॅब अप्लिकेबल आहे आणि कुठल्या रेटने त्यांना इन्कम टॅक्स ओल्ड टॅक्स रिजिमप्रमाणे लावला जाईल. तर इथे आपण सर्वात आधी समजणार आहोत असे इंडिव्हिज्युअल टॅक्सपेयर्स ज्यांचे वय 60 वर्षापेक्षा कमी आहे, एच-यू-एफ टॅक्सपेयर्स आणि एन-आर-आय टॅक्सपेयर्स यांना कुठला टॅक्स स्लॅब अप्लिकेबल आहे आणि त्यांना इन्कम टॅक्सचा रेट काय लागेल. तर इथे आपल्यासमोर एक टॅक्स स्लॅब आहे. या टॅक्स स्लॅबप्रमाणे अशा टॅक्सपेयर्सची इन्कम जर 2,50,000 रुपयापर्यंत असेल तर त्यांना कुठलाही टॅक्स लागणार नाही. आणि जर त्यांची इन्कम 2,50,000 रुपये ते 5,00,000 रुपयाच्या मध्ये असेल तर त्यांना त्या इन्कमवर 5% दराने इन्कम टॅक्स लागेल. आणि जी इन्कम 5,00,000 रुपये ते 10,00,000 रुपयाच्या मध्ये असेल त्या इन्कमवर 20% दराने इन्कम टॅक्स लागेल. आणि 10,00,000 रुपयाच्या वरती जेवढी इन्कम असेल त्या इन्कमवर 30% दराने इन्कम टॅक्स लागेल. तर ओल्ड टॅक्स रिजिममध्ये इंडिव्हिज्युअल, एच-यू-एफ आणि एन-आर-आय टॅक्सपेयर्सना या टॅक्स स्लॅबप्रमाणे इन्कम टॅक्स लावला जाईल. आता इथे बघूया असे टॅक्सपेयर्स ज्यांचे वय 60 वर्ष ते 80 वर्षाच्या मध्ये आहे. अशा टॅक्सपेयर्सना इन्कम टॅक्समध्ये सिनियर सिटिझन टॅक्सपेयर्स म्हटलं जाते. आणि अशा टॅक्सपेयर्सना कुठला टॅक्स स्लॅब अप्लिकेबल आहे हा इथे आपल्यासमोर आहे. तर सिनियर सिटिझन टॅक्सपेयर्सना त्यांची इन्कम जर 3,00,000 रुपयापर्यंत असेल तर कुठलाही टॅक्स लागणार नाही. 3,00,000 ते 5,00,000च्या मध्ये जेवढी इन्कम असेल त्या इन्कमवर 5%च्या दराने इन्कम टॅक्स लागेल. 5,00,000 ते 10,00,000 रुपयाच्या मध्ये जेवढी इन्कम असेल त्या इन्कमवर 20%च्या रेटने इन्कम टॅक्स लागेल. आणि 10,00,000 रुपयाच्या वरती जेवढी इन्कम असेल त्या इन्कमवर 30%च्या रेटने इन्कम टॅक्स लागेल. तर हा टॅक्स स्लॅब सिनियर सिटिझन टॅक्सपेयर्सना अप्लिकेबल आहे. तर आता इथे बघूया असे टॅक्सपेयर्स ज्यांचे वय 80 वर्षापेक्षा जास्त आहे. अशा टॅक्सपेयर्सना इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये सुपर सिनियर सिटिझन टॅक्सपेयर्स म्हटलं जाते. आणि अशा टॅक्सपेयर्ससाठी त्यांची इन्कम जर 5,00,000 रुपयापर्यंत असेल तर त्यांना कुठलाही टॅक्स लागणार नाही. जेवढी इन्कम 5,00,000 ते 10,00,000 रुपयाच्या मध्ये असेल त्या इन्कमवर 20%च्या दराने इन्कम टॅक्स लागेल. आणि 10,00,000 रुपयाच्या वरती जेवढी इन्कम असेल त्या इन्कमवर 30%च्या रेटने त्यांना इन्कम टॅक्स भरावा लागेल. तर हा टॅक्स स्लॅब सुपर सिनियर सिटिझन टॅक्सपेयरसाठी ॲप्लिकेबल आहे. जे टॅक्सपेयर्स आपले इन्कम टॅक्स रिटर्न ओल्ड टॅक्स रिजिमप्रमाणे फाईल करतील, त्यांना जर सॅलरीची इन्कम असेल तर सॅलरीच्या इन्कममधून त्यांना 50,000 रुपयाचा स्टँडर्ड डिडक्शन मिळेल. आणि त्यांची इन्कम जर 5,00,000 रुपयापेक्षा कमी असेल तर त्यांना सेक्शन 87A प्रमाणे 12,500 रुपयाचा टॅक्स रिबेट मिळेल. म्हणजे त्यांची इन्कम जर 5,00,000 रुपयापर्यंत असेल तर त्यांना जेवढा टॅक्स लागेल त्याचा रिबेट त्यांना सेक्शन 87A प्रमाणे मिळेल. आणि जे टॅक्सपेयर्स आपले इन्कम टॅक्स रिटर्न ओल्ड टॅक्स रिजिमप्रमाणे फाईल करतात, त्यांना इन्कम टॅक्स ॲक्टच्या चॅप्टर 6A मध्ये जेवढे डिडक्शन्स सांगितलेले आहेत ते सारे डिडक्शन्स त्यांना त्यांच्या इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये क्लेम करता येतात. म्हणजे जसे की सेक्शन 80C, 80U, 80D, 80G हे सारे डिडक्शन्स टॅक्सपेयर आपल्या इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये क्लेम करू शकतात. तर ही होती माहिती असेसमेंट इयर 2026-2027साठी ओल्ड टॅक्स रिजिमप्रमाणे कुठला टॅक्स स्लॅब अप्लिकेबल असेल. तर या व्हिडिओची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.